ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। घुष्यते यस्य नगरे रङ्गयात्रा दिने दिने तमहं शिरसा वन्दे राजानं कुलशेखरम्। वन्दे मुकुन्दमरविन्ददलायताक्षं कुन्देन्दुशङ्खदशनं शिशुगोपवेशम् इन्द्रादिदेवगणवन्दितपादपीठं वृंदावनालयमहं वसुदेवसूनुम्। भगवंतांचं वर्णन कवीने केलं। जानामि नत्वं विना परम, मी तुझ्याहून श्रेष्ठ दुसरं काही जाणत नाही आणि तुझ्याहून दुसरं श्रेष्ठ काही जाणत नाही हे सांगत असताना तिकडे तपरत्वाचा किंवा तुलनात्मकतेचा विचार नाही, द्वैताचा विचार नाही, तर तो स्वरूप लक्षणाचा विचार आहे। तुझ्याहून श्रेष्ठ भगवंता मी जाणत नाही हे सांगत असताना तू सगळ्यांचं आदी कारण आहेस, त्यामुळे तुझ्याहून दुसरं श्रेष्ठ काही नाही या दृष्टीने तो विचार आहे। पण ते आदी कारण कसे आहेत, तर ते अभिन्न निमित्त उपादान कारण आहेत। हा सिद्धांताचा ज्ञानाचा विचार आपण सांगितला आणि त्याच वेळेला ते सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि सर्व व्यापक असल्यामुळे आणि कर्मफलदाता असल्यामुळे भगवंता तूच एक आमचा आधार आहेस, आम्ही केलेल्या कर्तव्य कर्मांचं फळ देणारा तूच आहेस, त्यामुळे आमच्या संकटांच्या निवृत्तीसाठी काम्य कर्मांचा किंवा इच्छांचा किंवा अन्य कोणाचा आधार घेण्यापेक्षा प्रार्थना ही आम्ही तुझ्याचकडे करतो। तूच आम्हाला या संसारातून तारून ने। जानामि नत्वं विना, तुझ्याहून वेगळं कोणीही मी जाणत नाही। योगक्षेमं वहाम्यं, भगवंता तू म्हणालेस मग तो तू वहा, त्याच्यासाठी आवश्यक कर्म मी केलेलं आहे, माझी कर्तव्य कर्म पूर्ण केलेली आहेत, उरलेला आता संसार तू माझा वहा। हा सगळा विचार झाल्यानंतर, हा सगळा विचार सांगून झाल्यानंतर आता कवी भगवंताची स्तुती करतोय, वर्णन करतोय। आधी तो एका भगवंताचं वर्णन अत्यंत मौल्यवान मणी म्हणून करतोय आणि त्यानंतर अत्यंत पवित्र, अत्यंत शक्तिशाली असा मंत्र या दृष्टीने करतोय। तर कवी ते काय वर्णन करतोय हे पाहूया। भक्तापाय भुजंग गारुडमणिस्त्रैलोक्य रक्षामणिः गोपीलोचन चातकाम्बुदमणिः सौंदर्य मुद्रामणिः यः कान्तामणि रुक्मिणी घनकुचद्वन्द्वैकभूषामणिः श्रेयो देवशिखामणिर्दिशतु नो गोपालचूडामणिः। कवी इथे वर्णन करताना म्हणतोय, भगवंता तुम्ही अत्यंत मूल्यवान मणी आहात, गोपाल चूडामणीः। गोपाल चूडामणी म्हणजे चूडा, चूडेमध्ये जो मणी आहे त्याच्यातला तो मणी तसं। परंतु हा सगळा विचार पाहत असताना इथे रूपका काय केली आहेत, काय उदाहरणं दिली आहेत, त्याचा अगदी संक्षेपाने विस्तार करू। खूप सोपा अर्थ आहे। भक्तांच्या संकटरूपी सर्पांसाठी भगवंता तुम्ही गरुड रूपी मणी आहात। तीनही लोकांचं रक्षण करणारे तुम्ही मणी आहात। गोपिकांच्या नेत्रांसाठी तुम्ही मणी आहात, अत्यंत मूल्यवान मणी आहात। पण कसे? जसं चातकासाठी त्या पावसाचं पाणी असतं, पावसाच्या पाण्याची आतुरतेने वाट पाहत असतो कोण? चातक। त्याचप्रमाणे तुमच्या दर्शनाची ती आतुरतेने त्या गोपी वाट पाहतायत। यह कांतामणी, जो अत्यंत कांत, सोन्यासारखा अत्यंत मौल्यवान तेजस्वी असा जो मणी आहे तो, तसे तुम्ही आहात। रुक्मिणी घनकुच द्वंद्वैक भूषामणी,
रुक्मिणीच्या छातीवर रुळणाऱ्या माळेतले तुम्ही मणी आहात, म्हणजे रुक्मिणीच्या हृदयामध्ये असणारे तुम्ही आहात. एवढंच नव्हे तर देवांना श्रेय देणाऱ्या, श्रेयो देवशिखामणी, देवशिखामणी म्हणजेच देवतांमध्ये श्रेष्ठ असणारा जो कोणता मणी आहे, जो कोणी आहे तो, जो कोणी श्रेय म्हणजेच अत्यंत श्रेष्ठ असा आहे, देवतांमधील सर्वश्रेष्ठ असा जो कोणी, ते तुम्ही आहात. आणि कोणी कोण आहात ते तुम्ही? ते गोपाल चूडामणी तुम्ही आहात. ते काय करा? नहा दिशतू, आम्हाला मार्गदर्शन करा, आम्हाला दिशा दाखवा. अगदी हा सोपा अर्थ आहे, याच्यात काही जास्त विस्तार नाही. पण एकाच गोष्टीचा आपल्याला विचार इथे मुख्यत्वाने करावा लागतो. कवीने शेवटी सांगत असताना जे म्हटलंय, दिशतू नहा, पण कोण? गोपाल चूडामणी. गोपाल, गो नाम गौहू, आपल्या भाषेमध्ये काऊ. काऊ म्हणजे पहिलं तोगे काहू कोगत आहे तो काऊ नव्हे. आज मुलांना जी काऊ कळते ती गाय. गो या शब्दाचा अर्थ होतो गाय. असो, विनोदाचा उपहासाचा भाग सोडा, परंतु गो या शब्दाचा अर्थ आहे गाय. परंतु तेवढाच नाही, गो या शब्दाचा अर्थ गाय, बैल, इंद्रिय इत्यादी होत असताना वेद हा देखील होतो. आणि गोपाल म्हणजे वेदांचं पालन करणारे, वेदांचं उत्पत्ती स्थान असणारे ते जे आहे ते गोपाल चूडामणी. ते आम्हाला दिशतू, ते आम्हाला मार्गदर्शन करून देत. अगदी साध्या सरळ भाषेमध्ये म्हटलं आणि त्याचं जर अगदी शब्दशः भाषांतर करून सांगितलं तर गवळ्याने आम्हाला मार्गदर्शन करावं. आता हे उद्धटपणाचं उपहासात्मक वाटत असलं तरी देखील इथे गवळी कोण आहे हे पाहिलं पाहिजे. विचारतोच आहे, गोपाल चूडामणी दिशतून हा, आम्हाला उपदेश करावा, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. कसलं मार्गदर्शन करावं? काही नाही. अंधाराच्या मार्गाकडून, विषय वासनांच्या मार्गाकडून आम्हाला सन्मार्गाकडे किंवा सात्विक वासनांच्याकडे, शुभ वासनांकडे आणावं. अशुभ वासनांकडून शुभ मार्गांच्या वासना म्हणजे शुभ वासनांच्या मार्गाकडे, योजनीया शुभेपथी. आम्ही आमचा प्रयत्न करूच, परंतु भगवंता त्याच्यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. याचं वर्णन केल्यानंतर कवी आता भगवंताचं वर्णन करताना म्हणतोय, शत्रुच्छेदैक मंत्रम सकलमुपनिषद वाक्य संपूज्य मंत्रम संसारोत्तार मंत्रम समुपचित तमस संघ निर्याण मंत्रम सर्वेश्वर्यैक मंत्रम व्यसन भुजग संदष्ट संत्राण मंत्रम जिह्वे श्रीकृष्ण मंत्रम जप जप सततम जन्म साफल्य मंत्रम. कवी आता इथे भगवंताचं वर्णन करत असताना म्हणतोय, जिह्वे श्रीकृष्ण मंत्रम जप जप सततम जन्म साफल्य मंत्रम. म्हणतोय जिह्वे, अगं हे जिह्वे, जिभेला प्रार्थना केली, काय कर? जप जप सततम, सतत जप कर. कशाचा? कृष्ण या मंत्राचा जप कर. कसा आहे तो? जन्म साफल्य मंत्रम, जन्माचं साफल्य, जन्म सफल करणारा मंत्र आहे. आता याच्यामध्येच एवढा सगळा विस्तार आहे, बाकी काही नाही. जन्माचं साफल्य कशात आहे? तर जन्माचं साफल्य मोक्षात आहे. जन्माचं साफल्य भगवत प्राप्तीमध्ये आहे, इतर कुठेही जन्माचं साफल्य नाही. म्हणाल नाही, अहो जगामध्ये ऐश्वर्य प्राप्त केलं पाहिजे, उत्तम उत्तम लोकांची प्राप्ती करा, सगळं काही करा, पण ते टिकतं कुठे? चिरकालापर्यंत टिकणारं काही साफल्य हवं असेल तर ते मोक्ष आहे, तो सफल झालं पाहिजे ना. तर सफळ होणं किंवा सुफळ संपूर्ण होणं हे संकल्प होत असताना प्रार्थना एकच असते, आम्हाला असं सुख मिळावं जिकडे दुःखाचा काही एक लेश मात्र नाही.
लौकिक आणि पारलौकिक सुखामध्ये दुःख आहेच. प्राप्तीच्या पूर्वी आणि संपल्यानंतर आहेच आहे, आणि ते असताना देखील त्याच्यातील तारतम्यामुळे दुःख आहे. मग काय, जन्म साफल्य मंत्रम, जन्माचं साफल्य कशात आहे? मोक्षामध्ये आहे, भगवत प्राप्तीमध्ये आहे. ते कशाने प्राप्त होईल? श्रीकृष्ण मंत्राने होईल. श्रीकृष्णाचं नाव सतत घेत राहा, जिव्हे जिव्हे तो जन्म साफल्य मंत्र आहे. तेवढाच आहे का? नाही. कसा कसा आहे? सगळ्या प्रकारचा तो एक मंत्र आहे. कसा कसा आहे सांगताना म्हटलं, शत्रुच्छेदैक मंत्रम, शत्रूंचा विनाश करणारा तो एक मंत्र आहे. मग ते शत्रू कामक्रोधाधिक असोत किंवा लौकिक असोत. मग आता लौकिक, आता पुन्हा तेच आलं, लौकिक शत्रूंचा नाश करण्यासाठी भगवान कृष्णांचा जप केला म्हणून ते त्यांचा नाश करतील नाही. दुष्टांपासून तुम्ही सज्जन असाल, सद्धर्माने वागणारे असाल तर ते तुमचं रक्षण करतील. पण तुमचा एखाद्यावरती राग आहे म्हणून तुम्ही त्याचा विनाशाची इच्छा केली तर कशाला करतील? परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृता म्हटलंय ना. त्यामुळे तुमच्या साधनेमध्ये व्यत्यय आणणाऱ्या सर्व शत्रूंचा विनाश भगवंत करतील, त्यांना दूर ठेवतील. तसा तो अर्थ आहे. शत्रुच्छेदैक मंत्रम. पुढे म्हणाले, सकलम उपनिषद वाक्य संपूज्य मंत्रम. सगळ्या उपनिषदांनी ज्याचं वर्णन केलं, सगळ्या उपनिषदांद्वारे जो अत्यंत पूज्य आहे, ज्या उपनिषदांनी त्याला शिरोधार्य मानलं आहे, तो मंत्र कोणता आहे? कृष्ण हा. पुढे म्हणाले, संसारोत्तार मंत्रम. या संसारातून तारून नेणारा जो कोणता आहे मंत्र, तो एकच, कृष्ण. कृषिर्भूवाचको धातू ण्यश्च निवृत्तीवाचक. आपण पाहिलं, सत्ता आणि आनंद, सत आणि आनंद स्वरूपाचा निर्देश करणारा, सच्चिदानंद स्वरूपाचा निर्देश करणाराच हा शब्द आहे कृष्ण इति. तो मंत्र आहे. मंत्र म्हणजे काय? मननात्रायते, ज्याच्या नित्य जपाने मननाने रक्षण होतं त्याला मंत्र म्हणतात. कृष्ण या जपाने रक्षण कसं होतं? अशी कल्पना करू नका की स्वतःभोवती काहीतरी एक कवच निर्माण होईल आणि त्यामुळे निगेटिव्हिटीज येणार नाहीत वगैरे, अशा कल्पना करू नका. अर्थात त्याच्यामध्ये दोष आहे असं मी म्हणणार नाही, परंतु ते साधनेसाठी योग्य नाही. तो कसा वाचवतो? म्हणाले, समुपचित तमहा संघ निर्याण मंत्रम. अज्ञानाचा जो अंधकार आहे तो दूर करणारा हा मंत्र आहे, आणि त्याद्वारे तो आपलं रक्षण करतो. अज्ञानाच्या अंधकाराला दूर करणारा हा मंत्र आहे, आणि तसं तो रक्षण करतोय, बाकी दुसरं काही नाही. कारण हे सगळे शत्रू जे आहेत ते आपणच निर्माण केलेले आहेत, आपणच कल्पिलेले आहेत, आपणच त्यांना जन्म दिलेला आहे. त्यांच्यापासून, कारण अज्ञानाने जनित आहेत, मग त्यांच्यापासून रक्षण करणारा, ज्ञान देणारा कोणता एक मंत्र आहे? तर कृष्ण हा आहे. तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजं तमः नाशयाम्यात्मभावस्थं ज्ञानदीपेन भास्वता. त्यांच्या अंतःकरणातील अंधकार अज्ञानाचा जो आहे तो मी दूर करेन, त्यांच्यावरती कृपा करण्यासाठी भगवंतांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे. पण ते माझे भक्त आहेत. कसे आहेत? त्यांचं चित्त अत्यंत शुद्ध झालेलं आहे. त्याच्यासाठी काय करा? कृष्ण या नामाचा जप करा, कृष्ण या मंत्राचा जप करा. तो सर्वैश्वर्यैक मंत्रम, सर्व ऐश्वर्य देणारा मंत्र आहे. सर्व ऐश्वर्य कुठे? सर्व ऐश्वर्य एकाच ठिकाणी, भगवंताच्या ठिकाणी. भग या शब्दाची व्याख्याच ती केली ना, ज्याच्या ठिकाणी 6 गोष्टी परिपूर्ण आहेत, त्याच्यामध्ये एक ऐश्वर्य आहे.
ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशः श्रियः वैराग्यश्चाथ मोक्षस्य षण्णाम भग इतीरणात सवाच्यो भगवान इति. हे ज्यांच्याकडे आहे तो ऐश्वर्य पहिलंच सांगितलं, त्यामुळे सर्व ऐश्वर्य कोणाकडे? भगवंताकडे. त्यामुळे सर्व ऐश्वर्य देणारे, भगवंताला प्राप्त करून देणारा कोणता मंत्र आहे? कृष्ण हा आहे. व्यसन भुजग संदष्ट संत्राण मंत्रम. आपल्याला प्राप्त होणारी संकटे, आपत्ती, त्रास या रूपाने प्राप्त झालेले किंवा यांच्या रूपाने असणारे जे भुजंग, जे साप आहे, भुजग साप जे आहेत, त्यांना दूर करणारा हा मंत्र आहे. म्हणजेच त्यांच्या विषयावरचा हा उतार आहे. भुजग, भुजेन गच्छती, जो खांद्यांनी चालतो त्यालाच भुजग म्हणतात, साप आहे. असा जो कृष्ण मंत्र आहे, हे जिव्हे त्याचा नित्य जाप कर, कारण तो जन्म सफल करणारा मंत्र आहे. अशी प्रार्थना कवी करतोय. अजून प्रार्थना, अजून काय कवी सांगणार आहे आपल्याला, तो विचार पाहायचा आहे, पण पुढील भागामध्ये तो पाहू. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृतंगमय. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.